हल्ली आपल्याला बाजारामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मिलेट्स मिळतात। मिलेट्सना श्रीधान्य असं पण म्हणतात। आपण बघा उपासाला वऱ्यांचे तांदूळ खातो, ते पण एक प्रकारचे मिलेट्स असतात। ज्वारी नव्हे पण बाजरी, नाचणी हे पण एक प्रकारचे मिलेट्स असतात। तर हे मिलेट्स वापरून आपण बघा फ्राईड राईस करतो, तो भाताचा करतो, पण कधीतरी चेंज म्हणून मिलेट्सचा राईस आपण करून मुलांना डब्यात पण देऊ शकतो। हा डब्यात चिकट होत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा तुम्ही जर मांसाहारी असाल तर चिकन किंवा अंडी घालून हा आपण जसा फ्राईड राईस करतो तसा हा मिलेट्सचा राईस करू शकतो। आता हे मिलेट्स शिजवायचे कसे, तर थोड्याशा तेलामध्ये सुखे मिलेट्स परतून घ्यायचे। आपल्याला समजा आता उद्या मुलांना डब्यामध्ये द्यायचेत मिलेट्स, तर ते छानपैकी परतून घ्यायचे छोट्या कढईमध्ये की आणि मग ते रात्रभर भिजत घालून ठेवायचे। ह्याच्यामुळे मिलेट्स मधले फायबर्स बाहेर येतात आणि ते पचायला खूप सोपे होऊन जातात। दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी अगदी पाणी त्याला कमी ठेवायचं, आपण कसं पेरभर ठेवतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी ठेवायचं आणि कुकरमध्ये अगदी एक शिट्टी वाजायला आली की तुम्ही कुकर बंद केला तरी मिलेट्स शिजतात आणि मग तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही घेऊन त्याचा जसा तुम्हाला काही फ्राईड राईस करायचा आहे किंवा तुम्ही असं पावभाजीचा मसाला घालून त्याच्यामध्ये जी मुलं भाज्या खात नाहीत, शिराळी आहेत, घोसाळी आहेत, पडवळ आहेत, तोंडली आहेत, अशा प्रकारे घालून त्याच्यामध्ये गोडा मसाला जर घातलात तर तुम्हाला मिलेट्सची खिचडी असं पण तुम्ही त्यांना देऊ शकता। मग हे शिजवलेले मिलेट्स त्याच्यामध्ये घालायचे, एकत्र तुम्ही केले की ती एक प्रकारची खिचडी होते। त्याच्या साईडने तुम्ही थोडंसं तूप घातलं तर हे मिलेट्स अजिबात चिकटत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांना जो तुम्हाला डबा द्यायचा आहे, मोठा डबा किंवा छोटा डबा, याची फक्त तुम्ही तयारी रात्री करून ठेवायची। अगोदर रात्री करून ठेवलेले पदार्थ मुलांना देऊ नका, कारण ते शाळेमध्ये खाईपर्यंत ते आंबून जातात, मुलांना त्याच्यामधला पौष्टिक एकही पदार्थ मिळत नाही। त्यामुळे आदल्या दिवशी काहीही करायचं नाही। भात तुम्हाला करायचा झाला तरी तो सकाळी तुम्ही करू शकता, भात शिजायला वेळ लागत नाही। तो वरती शिजवलात की तुम्ही ताटामध्ये तो असा पसरलात आणि पंखा लावलात तर तो अक्षरशः 5 मिनिटात गार होतो। त्यामुळे अगोदर करून ठेवू नका। आदल्या दिवशीचं काही मुलांना आवडलेलं असेल आणि तुम्हाला द्यायचं असेल तर ते मुलं घरी आल्यानंतर तिथल्या तिथे गरम करून तुम्ही देऊ शकता। बरं, डब्यात मुलांनी नेण्याचा हट्ट केला की कालचं मला डब्यातच पाहिजे, तर ते परत गरम करू नका, फ्रीज मधलं तसंच डब्यामध्ये पॅक करा, म्हणजे ते मुलं जेव्हा खातील तोपर्यंत ते ऑलरेडी निवलेलं असेल, कमी गार झालेलं असेल आणि ते त्यांना खायला बरं पडेल। तुम्ही जर ते गरम करून परत दिलं तर ते नक्की आंबेल। त्यामुळे एक गोष्ट आणि हे पथ्य मुलांना डब्यात देताना अगदी लक्षात ठेवायचं, ताजे बनवलेले पदार्थच मुलांना डब्यामध्ये द्यायचे। शिळे किंवा आदल्या दिवशी केलेले, भात सकाळी करायला वेळ नसतो म्हणून आदल्या दिवशी करून ठेवला, छोले द्यायचे पण ते चढवायला वेळ नाही तर कसं द्यायचे ह्याचा विचार करू नका। ओके, त्याच वेळी आणि त्याच दिवशी करा। अजून एक पदार्थ असा आहे की जो तुम्ही मुलांना घरी आल्यानंतर ब्रेड बरोबर किंवा पोळी बरोबर खायला देऊ शकता, तो म्हणजे हमस। हमस म्हणजे छोल्यांपासून बनवलेला एक सॉस सारखा पदार्थ। तर छोले तुम्ही शिजवून घ्यायचे, शिजवून मीठ घालूनच शिजवा, कमी पाणी घालून शिजवा। हे छोले मिक्सरमधनं काढायचे, ते काढताना त्याच्यामध्ये 1 चमचाभर तिळाचं तेल, 1 चमचाभर तीळ आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या, हे सगळं घालून तुम्ही वाटायचं की झालं तुमचं हमस तयार। ते डब्यामध्ये घातलं की वरती थोडंसं असं तेल शिंपडवा आणि थोडं लाल तिखट शिंपडवा की ते दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि ते काकडी बरोबर, सेलरीच्या स्टिक्स बरोबर किंवा कुठल्याही सॅलडच्या बरोबर, टोमॅटोचे तुकडे आणि हमस खायला खूप मजा येते। त्यामुळे मुलं घरी आल्यानंतर किंवा खेळून आल्यानंतर तुम्ही हे त्यांना देऊ शकता किंवा पोळी जराशी जाडी करून त्याचे तुकडे ट्रायंग्युलर करून ते हमसमध्ये बुडवून सुद्धा मुलं खाऊ शकतात। अशा प्रकारचे डबे तुम्ही मुलांना दिलेत तर मुलांना त्या भाज्या खाण्याची सवय सुद्धा लागते आणि ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या आपसुकच त्यांच्या पोटात जातात। आम्ही ही संबंध व्हिडिओची मालिका
मुलांना शाळेत छोट्या डब्यात, मोठ्या डब्यात, मुलं घरी आल्यानंतर तुम्ही त्यांना काय काय पौष्टिक देऊ शकता ह्याच्याबद्दल ही संबंध मालिका तुम्ही ऐकली. ही तुम्हाला कशी वाटली? ह्याच्यामधले पदार्थ तुम्हाला आवडले का? तुम्ही करून बघितले का? ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही वेगळे छान छान पदार्थ करता का? ते आम्हाला अवश्य कळवा. कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा ग्रुपमध्ये कळवा. आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकन दाबायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा त्याच्याबद्दल सांगा. नमस्कार.